Yes, yes, Lord. माँ से भी गहरा प्यार है। Yes, Jesus. तो अद्भुत देव है देव का। तुझ्या इतकं प्रेम केलंस की तुझा एकुलता एक पुत्र आमच्या बापासाठी. येशू धन्यवाद. तुझ्या बलिदानामुळे आम्हाला क्षमा मिळाली. Oh Lord. आज आम्ही इतकं धाडसानं तुझा गौरव तुझ्या त्या बलिदानामुळे करू शकतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी महिमा करतो. Thank you, Lord. त्या दिवसाची आम्ही आठवण करतो. परमेश्वर पिता आम्ही धन्यवाद देतो पुन्हा एकदा तुझ्या लेकरांच्या बद्दल तुझा आभार मानतो आणि आम्ही त्याबद्दल प्रभू देवा तुझं गौरव करतो की तू त्यांना तुझ्या आत्म्याने चालवलंस आणि निश्चितच पित्या ही खूप वेळ आहे प्रभूजी की आम्ही पुन्हा एकदा तुझ्या वचनातून ऐकावं आणि जे काही प्रभू तू मला सांगितले त्या गोष्टी प्रगट करण्यासाठी मदत कर. तुझा आत्मा बोलू दे, केवळ मी नाही प्रभू देवा तर तुझे शब्द त्यांच्या कानापर्यंत पोहोचू दे पित्या. आणि आज आम्ही या ठिकाणी गुड फ्रायडेच्या निमित्तानं प्रभुदेवा तुझा आशीर्वाद आनंद आणि शांती आणि तू दिलेली मुक्ती प्रभुदेवा जी जगातल्या कोणत्याही वस्तू देऊन आम्ही मिळवू शकत नाही ती मुक्ती आम्ही घेऊन जाणार आहोत असा विश्वास बाळगतो. आमची प्रार्थना ऐकली धन्यवाद येशूच्या नावात आमेन. बसूया. लूका शुभवर्तमान 23वा अध्याय आणि 46वे वचन जे माझ्या वाट्यास आलेलं आहे आणि या ठिकाणी वचन आपण वाचतो. लूका 23 और उसका 46वां आयत हम पढ़ेंगे जो जिसके द्वारा मैं का प्रचार करूंगा. 46वे वचन या ठिकाणी असं सांगतं. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. लोग 23:46 वचन कहता है और यीशु ने बड़े शब्द से पुकार कर कहा, हे पिता मैं अपनी आत्मा तेरे हाथों में सौंपता हूँ. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचे हात जे आहेत ते खूप सुरक्षित असे हात समजले जातात. प्रभु के हाथ में बहुत सुरक्षित ऐसे हम जानते हैं. देवाच्या हातासारखे दुसरे कोणतेच हात या जगामध्ये सुरक्षित हात नाही. परमेश्वर के हाथों जैसे और कोई सुरक्षित हाथ इस पूरे संसार में नहीं है. प्रभू यीशू ख्रिस्ताच्या जवळपास 800 ते 900 वर्ष अगोदर प्रभु यीशु मसीह आने से लगभग 800-900 साल पहले दावीद राजा होऊन गेला. दाऊद राजा होके गए आणि दावीद हा देवाच्या त्या वचनाविषयी या ठिकाणी आपल्याला स्तोत्र 22 मध्ये स्पष्टीकरण देतो. दाऊद अपने उस वचनों के बारे में भजन संहिता 22 के अध्याय में हमें बताया. प्रभु यीशु ख्रिस्ताच्या महान जो दुःख सहन आहे त्या दुःख सहनाविषयी दावीदाने बोललेला आहे. जहाँ पर यीशु मसीह दुःख सहने वाले थे उसके बारे में दाऊद राजा ने वहाँ पे लिखा है. आणि तोच दावीद ज्यावेळेस एका संकटामध्ये फसला वही दाऊद राजा एक संकट में फंस गए थे ज्याच्याविषयी आपण दुसरे शमूएलामध्ये वाचतो जिसके बारे में दूसरे शमूएल की किताब में पढ़ेंगे आणि त्याचा 24वा अध्याय दूसरा शमूएल उसका 24वां अध्याय 12 पासून 14 पर्यंत 12 से 14 पढ़ेंगे. जा दावीदा सांग परमेश्वर म्हणतो मी तुझ्यापुढे 3 गोष्टी ठेवतो त्यापैकी कोणती तुझ्यासाठी करू ती सांग. तेव्हा गादाने दावीदाकडे जाऊन त्यास सांगितले. त्याने त्यास विचारले तुझ्या देशी 7 वर्ष दुष्काळ पडावा किंवा 3 महिने तुझे शत्रू तुझा पाठलाग करीत असता तू त्यांच्याकडून पळत राहावे किंवा तुझ्या देशात 3 दिवस बरी यावी याचा चांगला विचार कर. ज्याने मला पाठवले त्याला मी काय उत्तर देऊ ते पहा. दावीद त्यास म्हणाला मी मोठ्या पेचात पडलो आहे. परमेश्वराच्या हाती आपण पडूया कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे. मनुष्याच्या हातात मी पडू नये. दूसरा शमूएल उसका 24 उसका 12 से 14 हम पढ़ेंगे. जाकर दाऊद से कहे यहोवा कहता है कि मैं तुझको 3 विपत्तियां दिखाऊं उनमें से एक चुन ले कि मैं उसे तुझ पर डालूं. अतः गाद ने दाऊद के पास जाकर इसका समाचार दिया और उससे पूछा क्या तेरे देश में 7 वर्ष का अकाल पड़े या 3 महीने तक तेरा शत्रु तेरा पीछा करता रहे और तुमसे भागता रहे या तेरे देश में 3 दिन तक मरी फैली रहे. अब सोच विचार कर कि मैं अपने भेजने वाले को क्या उत्तर दूं. दाऊद ने गाद से कहा मैं बड़े संकट में हूँ. ये यूं हम यहोवा के हाथ में पड़े क्योंकि उसकी दया बनी है परंतु मनुष्य के हाथ में न पड़ूंगा. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण प्रभू ख्रिस्ताच्या त्या आत्मा सोपवण्याच्या वचनाविषयी या ठिकाणी वाचतो जिस समय यीशु मसीह के अपने आत्मा को परमेश्वर के सौंपने के बारे में सीखते हैं. तुम्हाला माहिती आहे प्रभू येशूचा आत्मा जो आहे तो देवाच्या हातात सोपवण्यापूर्वी त्याचं संपूर्ण जीवन हे देवाच्या हातामध्ये त्याने सोपवलेलं होतं. यीशु मसीह को अपना आत्मा परमेश्वर के हाथ में सौंपने से पहले उन्होंने अपना पूरा जीवन परमेश्वर के हाथ में सौंपा था. त्यांना आपलं शरीर त्याच्या इच्छा त्याच प्रकारे त्याच्या मनात असणारे सर्व विचार सर्व भावना हे देवाच्या हातामध्ये दिलेले होते. अपने शरीर अपने विचार की सारी इच्छा आकांक्षा परमेश्वर के हाथ में सौंपी थी.
कारण मनुष्य म्हणून, कारण येशू ख्रिस्त पूर्ण मनुष्य होता क्योंकि यीशु मसीह पूरे रीति से मनुष्य थे। आणि मनुष्य म्हणून आपल्यामध्ये सर्व काही गोष्टी येत असतात। मनुष्य होने के नाते हमारे अंदर बहुत सारी चीजें होती है। मग जगाचा अधिकार प्राप्त करण्याची इच्छा आहे, संसार का अधिकार प्राप्त करने की भी इच्छा होती देवाची है, परीक्षा पाहण्याची इच्छा आहे, परमेश्वर की परीक्षा देखने की भी इच्छा होती है, देवाला प्रतिस्पर्धी म्हणून स्वतःला उभं करण्याची इच्छा आहे, परमेश्वर के खिलाफ खड़ा होने की भी उनकी इच्छा होती है। जे माझ्या शरीराला आवश्यक आहे ते कोणत्याही परिस्थितीत मला मिळवण्याची इच्छा आहे। जो मेरे शरीर की आवश्यकता है वो किसी भी रीति से पाने की इच्छा हो सकती आणि है। या सगळ्या इच्छांच्या मधून प्रभू येशू ख्रिस्त गेलेलो होतो, इन सारी इच्छाओं में से यीशु मसीह गुजरे थे, कारण याच परीक्षा घेऊन सैतान त्याच्याजवळ आलेलो होतो। क्योंकि यही परीक्षा लेकर शैतान उनके पास आया था। पण कुठल्याही परीक्षेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त फसला नाही, लेकिन यीशु मसीह किसी भी परीक्षा में नहीं फंसा, कारण हे सर्व काही त्यानं आपलं अगोदरच देवाच्या हातात दिलेलं क्योंकि ये होतं। सारी चीजें पहले ही उन्होंने परमेश्वर के हाथों में सौंपी कारण थी, तो देवाची परीक्षा पाहू इच्छित नव्हता, क्योंकि वो परमेश्वर की इच्छा नहीं देखना आपल्या चाहता, स्वतःसाठी काहीही कसंही करून प्राप्त करू इच्छित नव्हता, अपने आप के लिए कुछ भी किसी रीति से प्राप्त नहीं करना किंवा चाहते तो थे। कोणत्याही प्रकारे देवाचा प्रतिस्पर्धी स्वतःला निर्माण करण्याची इच्छा या बाळगला। परमेश्वर के साथ वो खड़ा होने के, उनके प्रतिस्पर्धी होने के नाते भी इच्छा नहीं रखते, तो पूर्णपणे देवाच्या हातात समर्पित होता पूरी रीति से परमेश्वर के हाथों में आणि समर्पित थे। म्हणून तो आपला आत्मा सहज रीतीने देवाच्या हातामध्ये समर्पित करतो। इसीलिए अपने आत्मा को बहुत सहजता से उन्होंने परमेश्वर के हाथों में सौंपा। देवाच्या हातामध्ये आपण या सर्व गोष्टी द्यायला शिकलं पाहिजे, परमेश्वर के हाथों में इन सारी चीजों को सौंपना हमें सीखना चाहिए, कारण ज्या वेळेस एक दिवस आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये हा प्रसंग येणार आहे, क्योंकि एक दिन हम सबके जीवन में ये वाक्य जरूर आएगा। एक दिवस आपण आपला आत्मा त्याच्या हातामध्ये समर्पित करणार आहोत, एक दिन हम अपने आत्मा को उनके हाथों में समर्पित कारण करेंगे। या जगामध्ये कायम वास्तव करण्यासाठी आपण कोणीच आलो नाही। इस संसार में हमेशा के रहने के लिए हम लोग नहीं आए, एक दिवस आपण जाणार आहोत, एक दिन हमें जाना है। पण ते जाण्यापूर्वी आपण आपल्या इच्छा भावना जे काही तुमच्या आणि माझ्याजवळ आहे ते सगळं देवाच्या हातामध्ये आपण समर्पित करायला शिकलं पाहिजे। जाने पहले हमारी इच्छा है, हमारी भावना है, वो सारी चीजें परमेश्वर के हाथों में सौंपने के लिए हमें सीखना जर है। आपण ते करणार नाही अगर हम वो नहीं करेंगे तर निश्चित अर्थाने आपण देवाच्या त्या मुख्य भागापासून अलिप्त राहू जे देव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये करू इच्छितो। निश्चय परमेश्वर आपके मेरे जीवन में सबसे मुख्य रीति से जो करना चाहते हैं उससे हम हमेशा वंचित रहेंगे। कारण तुम्हाला माहिती आहे देवा प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं शरीर किंवा आपलं जीवन त्याच्या हातामध्ये दिल्यामुळे काय झालं, यीशु मसीह ने अपने शरीर या उनका जीवन परमेश्वर के हाथों में देने से क्या हुआ, जे कितीतरी वर्षांपासून सैतान जो जगावरती अधिकार चालवत होता कितने सालों से शैतान इस संसार के ऊपर अधिकार चला रहा त्या था, सगळ्या अधिकारावरती जय मिळवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा उपयोग झाला। उन सारे अधिकारों के ऊपर जय पाने के यीशु मसीह को इस्तेमाल किया गया। जर प्रभू येशू ख्रिस्ताने समर्पण केलं नसतं अगर यीशु मसीह ने समर्पण नहीं किया तर होता, सैतानाच्या हातातच ती जी किल्ले आहेत जीवनाच्या किल्ले आहेत त्याच्याच हातात जीवन आहेत। की चाबी हमेशा शैतान के हाथों में ही पण रहेगी। आज मात्र त्या चाव्या ज्या आहेत त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये आहेत। लेकिन आज जो चाबी यीशु मसीह के हाथों में है, त्या चाव्या त्याच्या हातात येण्याचं कारण हे आहे की त्याने स्वतःच आपलं जीवन त्याच्या देवाच्या हातात दिलं वो होतं। चाबी उनके हाथों में कारण ये है कि उन्होंने अपने आप को अपना जीवन परमेश्वर के त्या हाथों में सौंप चाव्या दिया। हिसकावण्यासाठी सैतान सतत प्रयत्नशील होता, चाबी छीनने के लिए शैतान हमेशा कोशिश कारण करता त्याला है। ठाऊक होतं की जी चावी माझ्या हातात आदामानं देऊ केलेली आहे उसे मालूम था जो आदम ने चाबी मेरे हाथ में देने की आणि इच्छा की ते घेण्यासाठी जी जीवनाची किल्ली आहे ती माझ्या हातातून घेण्यासाठीच येशू या पृथ्वीवरती आला। वो चाबी मेरे हाथों से लेने के लिए यीशु मसीह धरती पर जर आए। त्याचं जीवन त्यानं देवाला समर्पित नाही केलं अगर उन्होंने अपना जीवन परमेश्वर को समर्पित नहीं तर किया, माझ्या हातातून त्या किल्ल्या कोणीही घेऊ शकत मेरे नाही। हाथों से कोई की चाबियां छीन नहीं सकता है। पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या किल्ल्या त्याच्या हातातून घेतल्या लेकिन यीशु मसीह उसके हाथों से वो चाबियां छीन समर्पित करण्याद्वारे, अपने आप को समर्पित करने के स्वतःला बाद, देवाच्या हातात देण्याद्वारे। अपने आप को परमेश्वर के हाथों में सौंपने के आणि बाद, हे देवाने केलं, हे येशू ख्रिस्ताने समर्पण केलं म्हणून। ये यीशु मसीह ने अपना समर्पण किया इस वजह से। आणि म्हणून जर येशू ख्रिस्ताने ते केलं अगर नसतं यीशु मसीह ने नहीं किया होता तर देव त्याच्यावरती जबरदस्तीनं त्याचं मरण त्या ठिकाणी ओढू शकत तो नसतं। परमेश्वर जबरदस्ती उनके ऊपर उस मृत्यू को नहीं लादते। कारण परमेश्वर ना प्रभू येशू ख्रिस्तावर ना आपल्यावर कोणावरही आपल्या त्याच्या इच्छा लादत नाही। परमेश्वर ना आपके ऊपर ना यीशु मसीह के ऊपर अपनी इच्छा थोपते हैं। तो जबरदस्तीनं कोणाकडून काहीही करून घेत नाही। जबरदस्ती किसी से कुछ चीजें नहीं करना चाहते। आदामाकडून तो करून घेत नव्हता, आदम से भी वो नहीं करवाते थे, दाविदाकडून सुद्धा तो करून घेत दाऊद से नव्हता, उन्होंने नहीं करवाया, आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडून सुद्धा नाही, हमें यीशु मसीह के द्वारा भी आणि नहीं करवाया। तुमच्याकडून आणि माझ्याकडून सुद्धा और नाही। आपसे मुझसे भी जबरदस्ती वो नहीं करवाना। तुम्ही आणि मी आपण स्वतःहून त्याच्या हातात सगळं द्यावं अशी त्याची इच्छा आहे। आपके और मेरी उनके हाथों में अपने आप को सौंपना ये उनकी इच्छा है। तुम्हाला माहिती आहे अधिकार आपण आपल्या हातामध्ये ठेवू शकतो, आप जानते हैं अधिकार हम अपने हाथों में रख सकते हैं। पण जर आपण समर्पण नाही केलं तर तुमच्या आणि माझ्या हातात अधिकार असणार नाही। अगर हम समर्पण नहीं करेंगे तो आपके मेरे हाथों में कोई आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात किल्ले आहेत, त्याचं कारण हे आहे की त्यांनी समर्पण केलं। आज यीशु मसीह का विचार है, इसका कारण है कि उन्होंने अपना समर्पण किया। आज तुम्ही आणि मी समर्पण करू त्याच्या हातात,
आज अगर हम अपना आप और मैं समर्पण तर करेंगे क्या तुमच्या आणि करेंगे? माझ्या जीवनाचा अधिकार आपल्या हातात असेल. तो आपके मेरे जीवन का अधिकार हमारे हाथों में रहेगा. हालेलुया. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या संकटांचा अधिकार तुमच्या आणि माझ्या हातात असेल. आपके मेरे जीवन के संकटों का अधिकार भी हमारे हाथों में बऱ्याच रहेगा. वेळेस आपल्याला प्रार्थना करून सतत विनवण्या करायची सवय असते. कई बार हमें बार बार विनती करने की आदत होती है. पण तुम्हाला माहिती आहे एक समय असा पण येतो की ज्या वेळेस आपल्याला विनंत्या करण्याची आवश्यकता नसते. लेकिन एक समय ऐसा आता है जब हमें विनती करने की जरूरत नहीं पड़ती. त्या लेवल पर्यंत त्या स्तरापर्यंत प्रत्येक विश्वासणाऱ्याने जावं अशी देवबापाची इच्छा आहे. परमेश्वर की इच्छा है कि हम सब विश्वासी उस स्तर तक जिथं पहुंचे आता तू विनंत्या नाही करायची आहे. जहाँ पर हमें विनती नहीं करनी है. तू केवळ म्हणायचं की आता होऊ दे येशूच्या नावाने अपने कहना है सिर्फ कहना है यीशु मसीह के नाम से हो आणि जाए ते होणार आहे. और वो हो जाए. पण ते होण्यासाठी तुम्हाला आणि मला समर्पणातून जावं लागेल. लेकिन वो होने के लिए आपको मुझे उस समर्पण से तुम्हाला गुजरना मला जरूरी है. खूप अशा प्रकारच्या त्या पेचातून जावं लागतं. त्या समस्येतून जावं लागतं. आपको मुझे उस समस्याओं से गुजरना जरूरी है. पण आपण त्या समस्येतून जाऊ इच्छित नाही. हम उससे जाना नहीं त्या चाहते. समर्पणातून जाऊ इच्छित उस नाही. समर्पण से हम जाना नहीं तुम्हाला चाहते. माहिती आहे, दावीद त्या समर्पणातून गेला. आप जानते हैं, दाऊद उस सभी समर्पण से मी गुजरे थे. तुम्हाला जे वचन ह्या ठिकाणी वाचायला लावली, जो यहाँ पर वचन मैंने आपको पढ़ने के लिए कहा, मला माहिती आहे, दावीदानं त्याच्यापूर्वी एक चूक केली होती. एक उसके पहले दाऊद ने गलती की. एक चूक अशी की त्यानं इस्रायल लोकांची शिरगंती केली, म्हणजे गणना केली उन्होंने एक गलती ऐसी की कि सारे जो इस्राएली थे उनकी उन्होंने गिनती की आणि थी. देव त्याच्यावर रागावला. और परमेश्वर उनके ऊपर गुस्सा हुए. तो त्याचा संदेष्टा गाद नावाचा संदेष्टा त्याजवळ घेऊन येतो गाद नाम नबी को परमेश्वर ने उनके पास भेजा. आणि तो त्याला सांगतो की 3 गोष्टी आहेत उन्होंने कहा 3 बातें हैं, आणि त्याच्यापैकी काहीतरी निवड कर. उसमें से एक को चुन. दावीद देवाच्या हातात पडण्याची निवड करतो. दाऊद अपने आप को परमेश्वर के हाथों में सौंपने याच्या- की वो चुनाव करते हैं. याच्यापूर्वी सुद्धा दावीदानं बऱ्याच चुका केल्या होत्या उसके पहले भी दाऊद राजा ने कई गलतियां की थी. आणि या ठिकाणी पण एक चूक केली यहाँ पर भी उन्होंने एक गलती की आणि देवाच्या हातात तो पडतो. और परमेश्वर के हाथों में गिर. ज्यावेळेस मरी संपते, लेकिन जिस समय वो मरी खत्म हो गई, देवाने पाठवलेली मरी संपते, परमेश्वर से भेजी हुई जो मरी वो खत्म हो गई. त्यावेळेस ज्या ठिकाणी मरी संपते, देवाचा दूत ज्या ठिकाणी त्याला शेवटी भेटतो, परमेश्वर का स्वर्गदूत जिस जगह पर वो खत्म होते वहां पर जब वो मिलता है, त्याच ठिकाणी आज परमेश्वराचं मंदिर आहे. Amen, वहीं पर आज परमेश्वर का मंदिर है. त्याच ठिकाणी तो ती जागा जी आहे ती जागा विकत घेण्याची इच्छा मागतो. वो जगह उसे परचेस करने की इच्छा रखते हैं. तो ज्या जागा जो मालक आहे, जागेचा मालक जो आहे, उस जगह का जो मालिक है तो दावीदाला असं म्हणतो वो दाऊद को ऐसे कहता की है, मी तुम्हाला ही देवाचे मंदिर बांधण्यासाठी फ्री फुकट देऊन टाकतो. ये जगह मंदिर परमेश्वर का मंदिर बनाने के लिए तुम्हें मुफ्त में देना चाहता हूँ. दावीदाचं वचन जे आहे, दावीदाचा एक शब्द आहे, त्या ठिकाणी तो शब्द आपण वाचूया. एक बार पर दाऊद ने कुछ कहा था आणि तो शब्द मला वाचण्याची इच्छा आहे. कुठे आहे ते लिहिलेलं? 23वे वचन, दूसरा साल 24. राजा अरवनास म्हणाला, नाही नाही, या वस्तू तुझपासून मी दाम देऊनच घेईन. मी आपला देव परमेश्वर यास फुकटचे होमबळी अर्पिणार नाही. मग दावीदाने 50 शेकेल चांदी देऊन ते खळे व बैल विकत घेतले. दूसरा समय 24 और 24. राजा ने अरुणा से कहा, ऐसा नहीं, मैं ये वस्तुएं तुझसे अवश्य दाम देकर छोड़ूंगा. मैं अपने परमेश्वर यहोवा को सेंत में के होम बलि नहीं चढ़ाने का. अतः दाऊद ने खलिहन और बैलों को चांदी के 50 शेकेल में मोल लिया. दावीद त्या ठिकाणी असं म्हणतो, मी फुकटचं बळी देवाला अर्पण करणार नाही. दाऊद राजा ने वहां पे कहा कि मुफ्त के बलि में परमेश्वर को अर्पण नहीं करूंगा. फुकटच्या जागेवर देवाचं मंदिर नाही बांधणार. मुफ्त के जगह पर मैं परमेश्वर का मंदिर नहीं मी बनाऊंगा. ज्यावेळेस देवाला अर्पण करेन त्यावेळेस फुकटचं अर्पण नाही करणार. परमेश्वर जब मैं अर्पण करूंगा तो वो मुफ्त वाला आणि अर्पण हा नहीं होगा. दावीदाचा देवाला आवडणारा खूप चांगला स्वभाव आहे बरं. और ये दाऊद राजा का स्वभाव परमेश्वर को बहुत अच्छा लगता है. दावीदानं आपल्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मेहनत घेतलेली होती. दाऊद राजा ने परमेश्वर के आशीष पाने के लिए अपने जीवन में बहुत मेहनत की. कष्ट घेतले होते. कैसे किया था? कष्ट घेतलेले उन्होंने होते. बहुत कष्ट किए थे. त्यांनी अश्रू ढळलेले होते. उन्होंने आंसू भी बहाए थे. खूप पश्चाताप केला होता. बहुत उन्होंने पश्चाताप खूप किया. समर्पण केलं होतं. बहुत समर्पण किया खूप था. आपल्या इच्छा मारल्या होत्या. अपनी इच्छाओं को उन्होंने दबाया था. आणि त्याच्यानंतर तो असं म्हणतो की देवाला मी फुकट काय अर्पण करू. उसके बाद वो कहते हैं परमेश्वर को कोई भी चीज में मुफ्त में अर्पण नहीं येशू करूंगा. ज्यावेळेस क्रूसावरती होता, यीशु मसीह जिस समय क्रूस पर थे, खूप समस्येतून प्रभू येशू ख्रिस्त त्या क्रूसावरती बहुत होता. सारी समस्याओं से वो गुजर गए खूप थे. समर्पणातून येशू क्रूसावरती होता. बहुत सारे समर्पणों के बाद वो क्रूस पर थे. फुकट प्रभू येशू ख्रिस्त तिथं गेला मुफ्त नव्हता. यीशु मसीह वहां तक नहीं पहुंचे. मोठ्या समर्पणातून येशू तिथं गेला. बहुत बड़े समर्पण के बाद वो वहां पर लक्षात पहुंचे. घ्या, ज्यावेळेस देवाकडून अधिकार प्राप्त करण्याची इच्छा असते जब परमेश्वर से अधिकार प्राप्त करने की इच्छा करते आणि हैं, ज्यावेळेस आपण इच्छा बाळगतो की देवाने मला पुष्कळ काय काय द्यावं, और जब हम इच्छा करते हैं कि परमेश्वर ने बहुत सारी चीजें दी, त्यावेळेस आपण समर्पण करण्याची इच्छा बाळगली पाहिजे. उस समय में समर्पण करने की इच्छा भी कारण हमें एक रखनी दिवस चाहिए. आहे बक्षीस मिळवण्यासाठी आपण त्यासमोर उभे राहणार आहोत. एक दिन ऐसे होगा कि उस दिन हमें तोहफा पाने के लिए उनके साथ येशू सुद्धा उभा राहिला. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस स्वर्गामध्ये गेला त्यावेळेस तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. यीशु मसीह जब स्वर्ग में गए तो पिता परमेश्वर के दाहिनी ओर वो बैठे त्यावेळेस थे. आपण सुद्धा तसेच जाणार आहोत तिथे. हम भी ऐसे ही वहां पे जाने आणि वाले तिथे हैं. म्हणणार, देवा मी आता बक्षीस प्राप्त करण्यासाठी आलोय. यानी कि प्रभु
तोहफा पाने के लिए आपके पास माझा आए। जीवनाचा मुकुट कुठे आहे तुम्ही प्रत्येक जण विचारणार देवाला मेरे जीवन का मुकुट कहाँ पर है? माझं बक्षीस कुठे आहे मेरा जो बख्शिश है वो कहाँ पर मी है? देवा मी तुला आपलं अंतःकरण दिलं त्याचं बक्षीस कुठे आहे प्रभु मैंने अपना हृदय आपको दिया, उसका बख्शिश, उसका तोहफा कहाँ है? मला लक्षात घ्या समर्पणाशिवाय बक्षीस नाही बरं. लेकिन समर्पण के बिना ये तोहफा नहीं मिलता। वेदनांशिवाय बक्षीस नाही वेदनाओं के बिना ये तोहफा फुकट नहीं मिलता। कुठलंच बक्षीस मिळत नाही मुफ्त में कोई भी आपको तोहफा नहीं मिलेगा। फुकट तिथं राजासनाजवळ बसण्याची इच्छा बाळगू नका मुफ्त में उस सिंहासन के बाद बैठने की इच्छा आप नहीं रखें। प्रभू येशू ख्रिस्त फुकट तिथं जाऊन इच्छा बाळगत नव्हता यीशु मसीह मुफ्त में वहां जाकर ऐसी इच्छा उन्होंने नहीं की। दाविदाला चांगलं माहिती होतं की फुकटचं बळी अर्पून मी देवाला प्रसन्न नाही करू शकत दाऊद राजा को मालूम था मुफ्त के बलि परमेश्वर को चढ़ाकर वो परमेश्वर को खुश मी नहीं कर चुका सकते। करून आलेला इथे मैं गलती करके यहाँ पर आया पण हूँ, आता मात्र मी फुकटचं बळी अर्पण नाही करणार लेकिन अब मैं मुफ्त के बलि को वहाँ पर अर्पण आता नहीं मात्र फुकटच्या जागेवर देवाचं मंदिर नाही करूँगा। बांधणार अब मुफ्त की जगह पर मैं परमेश्वर का मंदिर नहीं प्रभू बांधूंगा। येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस समर्पण केलं आपला आत्मा यीशु मसीह ने अपने आत्मा को जब समर्पित त्याला किया, ठाऊक होतं की मी समर्पण करून आलो उन्हें मालूम था मैं समर्पण करके त्याला आया। ठाऊक आहे तर मी काम पूर्ण केलेलं देवाचं उन्हें मालूम था परमेश्वर का कार्य मैंने पूरा किया है। त्याला ठाऊक होतं की मी जे देवाने जबाबदारी माझ्यावर दिली ती जबाबदारी मी पार पाडली उन्हें मालूम था परमेश्वर ने जो जिम्मेदारी मेरे ऊपर दी मैंने उसे पूरा किया है। तुम्ही मी आपण सगळेजण देवाला अशा प्रकारचं समर्पण करायला शिकलं पाहिजे आपको और मुझे परमेश्वर को इसी रीति से समर्पण करना सीखना चाहिए। देवा मला वेदना झाल्या पाहिजे तुझ्या आज्ञा पाळत प्रभु असताना आपकी आज्ञा को पालन करते हुए मुझे पीड़ा होनी चाहिए, वेदना होनी चाहिए। मला तुझं प्रार्थना करत असताना वेदना झाल्या पाहिजे दुआ करते समय मुझे वो वेदना होनी दाविदाची चाहिए। स्तोत्र काढून पहा दाविद असं म्हणतो की मी रात्रीचं माझा अश्रूंनी माझा अंथरूण भिजवतो दाऊद के भजन में पढ़ेंगे तो कहते हैं कि रात भर मैं आंसू से अपने बिछोने को भिगाता था। उगीच लढायांच्या मध्ये त्याला विजय उगीच नाही मिळाला उनकी जब लड़ाई थी ऐसे में जय नहीं प्राप्त की। अश्रू ढाळून अंथरूण भिजवणार असा मनुष्य होता आंसू बहाकर उन्होंने अपने बिछोने को भिगाता, ऐसा वो इंसान शत्रूला था। मारून टाकण्याची ज्यावेळेस संधी आली त्यावेळेस अगदी क्षमा करून त्याला जाऊ देणारा असा मनुष्य होता. शत्रु को मारते समय उन्हें वो मौका मिला था, उसे छोड़कर उन्हें क्षमा किया, ऐसे दाऊद था। शत्रूची निंदा ज्यावेळेस समोर होत होती त्यावेळेस तो म्हणत होता की तू त्या शत्रूची निंदा नाही करू शकत कारण तो देवाचा अभिषिक्त आहे वो शत्रु की निंदा करने का समय आया था, उन्होंने ये नहीं कहा कि तुम शत्रु की निंदा कर सकते हो क्योंकि वो परमेश्वर का अभिषिक्त है। क्षमा करणं आणि अशा प्रकारे सोडून देणं अश्रू डाळणं प्रार्थना करणं समर्पण करणं हे काय असतं हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. क्षमा करना है, आंसू को डालना है, परमेश्वर को समर्पित करना, ये क्या चीजें सारी जो दाऊद राजा को मालूम थी। सगळं प्रभू येशू ख्रिस्ताचं ठाऊक होतं. ये सारी चीजें यीशु मसीह को भी मालूम समोर यहूदा इस्करियोत होता. सब उनके सामने यहूदा इस्करियोत था, रोज त्यासमोर होता. हर दिन उनके सामने था। पण प्रभू येशूने कधीच त्यासमोर हा शब्द काढला नाही. यीशु मसीह उनके सामने कभी भी ऐसे शब्द को नहीं निकाला। ज्या दिवशी निवड केली ना त्या दिवसापासून यहूदा त्याला माहिती होतं. जिस समय उन्होंने उसका चुनाव किया था तभी से वो जानते थे। केवळ शेवटच्या भोजनाच्या वेळेस येशू म्हणतो की जे काही तुला करायचं ते लवकर कर. अंतिम समय के भोजन के समय से उन्होंने कहा जो तुम्हें करना है तुम तुरंत करो। तोपर्यंत कधीही बायबल आपल्याला सांगत नाही की हाच यहूदा आहे असं त्यानं कोणाला सांगितलं. तब तक पवित्र शास्त्र में कभी नहीं कहता कि यीशु मसीह ने कहा था ये यही यहूदा है। म्हणजे पहिल्याच दिवशी प्रभू येशू त्याला क्षमा केली. मतलब पहले दिन यीशु मसीह ने उसे क्षमा किया था। ते क्षमेचं हृदय त्याच्याकडे होतं. क्षमा करने वाला हृदय उनके पास था। मनुष्य म्हणून असं क्षमा करणं कठीण आहे. मनुष्य होने के नाते क्षमा करना कठिन है। हा समर्पणाचा भाग आहे. ये समर्पण का एक समर्पित जीवन का भाग तुम्ही आणि है। मी आपण समर्पण करायला हवं. आपको और मुझे समर्पण करना है। आपल्या इच्छांचं समर्पण केलं पाहिजे. हमारी इच्छाओं का हमें समर्पण आपल्या करना है। भावनांचं समर्पण अपनी केलं पाहिजे. भावनाओं का भी हमें समर्पण आपला करना राग है। तिथं येऊन दिला पाहिजे अपना जो गुस्सा है उसे मैं उसको समर्पण आणि म्हणलं पाहिजे प्रभूजी या रागाचं परिवर्तन प्रेमामध्ये कर. और कहे प्रभु जी इस राग को आप प्रेम में बदल दीजिए। माझ्याजवळ ज्या काही द्वेष भरलेला आहे हा द्वेष प्रभूजी मी इथं येऊन क्रूसाजवळ टाकतो. मेरे अंदर जो भी गुस्सा किसी के लिए द्वेष है वो मैं क्रूस के सामने रखता हूँ। त्या द्वेषाचं रूपांतर प्रेमामध्ये कर. उसे आप प्रेम में बदल दीजिए, प्रीति में कारण बदल तो दीजिए। प्रत्येक पाप जे काही तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ते प्रत्येक पाप क्रूस खांबावरती मारले गेलेले आहे. आपका और मेरा जो भी पाप है वो क्रूस पर मारा गया है। आणि प्रत्येक पापाचं रूपांतर हे आनंदामध्ये शांतीमध्ये आणि प्रेमामध्ये झालं. हर एक पाप का रूपांतरण आनंद प्रेम और शांति में किया गया है। आणि म्हणून आपण प्रत्येक गोष्टीचं समर्पण करायला हवं. इसलिए मैं हर एक चीजों का समर्पण करना आत्मा चाहिए। समर्पण करण्या अगोदर प्रभू येशूने भरपूर काही समर्पण केलं. आत्मा को समर्पित करने से पहले यीशु मसीह ने बहुत सारी चीजों का समर्पण किया था। दाविदाला सुद्धा ठाऊक होतं की काय कशा प्रकारे समर्पण केलं जातं. दाऊद राजा को भी मालूम था किस रीति से और किन चीजों का समर्पण करते हैं। फुकट देवाकडून प्राप्त करण्याची इच्छा बाळगू नका. मुफ्त में परमेश्वर से पाने की इच्छा आप मत रखें। फुकट तुम्हाला मला तारण मिळाले का मुफ्त में आपको लाभ त्यासाठी मिला है, मी कष्ट केले नाही. उसके लिए हमने कोई कष्ट नहीं त्यासाठी किया है। मेहनत नाही केली. उसके लिए हमने कोई मेहनत भी नहीं की पण है। देवाकडून मुकुट प्राप्त करण्यासाठी मात्र मेहनत करावी लागते. लेकिन परमेश्वर से मुकुट प्राप्त करने के लिए आपको मेहनत करना है। बक्षीस मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते. वो तोहफा मिलने के लिए आपको मेहनत त्रास सहन करना करावा है। लागतो. अपने आप को उस पीड़ाओं से शरीराला वेदना व्हावे लागतात. शरीर को पीड़ा होना जरूरी है। पोटाला चटके बसावे लागतात. लक्षात घ्या. पेट को भी वो वेदना
शत्रूला माफ करावं लागतं. अपने शत्रु को माफ करना भी जरूरी है. आपल्याला त्याचं नुकसान करण्याची इच्छा असताना आणि संधी असताना सुद्धा त्याला सोडून द्यावं लागतं. उनका नुकसान करने की आपके पास इच्छा है, आपके पास मौका है, तो भी आपको जो क्षमा व्यक्ती करना आपला चाहिए. द्वेष करतो त्यासाठी प्रार्थना करावी लागते. जो व्यक्ति आपका द्वेष करते हैं उसके प्रार्थना करने की भी आपकी इच्छा तुम्हाला है. माहिती आहे तुम्ही दिलेल्या आशीर्वादाचा उपयोग तुमच्याच विरोधात केला जाणार आहे, तरी पण आशीर्वाद द्यावा लागतो. आपको मालूम है आप किसी को आशीष देते हो जो उसका उपयोग आपके खिलाफ होने वाला है, फिर भी आपको आशीष देते हैं, कारण हे परमेश्वराचं हृदय आहे क्योंकि ये परमेश्वर का हृदय है. आणि ते सगळं प्रभू येशू ख्रिस्ताने केलं होतं. सारी चीजें यीशु मसीह ने की थी. म्हणून तो बक्षीस मिळवण्यासाठी जाते आत्मसमर्पण करून. इसलिए वो अपना आत्मसमर्पण करके तोहफा पाने के लिए गए. किल्ले हातामध्ये घेण्यासाठी जातो. वो चाबी हाथ में लेने के लिए वो जा रहे. तुमचं आणि माझं सुद्धा समर्पण असायला हवं. आपका मेरा भी समर्पण ऐसा होना जरूरी है. आणि हे समर्पण करून आपण प्रभूजवळ जाऊया. और ये समर्पण करके हम प्रभु के पास आणि जाएंगे. प्रभूला म्हणूया की मी माझं जीवन तुझ्या हातात देतो. प्रभु से कहेंगे प्रभु मैं अपना जीवन आपके हाथों में सौंपता ज्यावेळेस आत्मसमर्पण करण्याची वेळ येईल हूं. जब आत्मसमर्पण करने का समय आएगा त्यावेळेस मला असं वाटणार नाही की हे समर्पण करायचं राहून गेलं. तब मुझे ऐसा नहीं होना चाहिए कि इन चीजों का समर्पण कहना शायद रह गया. नाही, त्यावेळेस मला पूर्ण खात्री असेल की मी सगळं देवाच्या हातात दिलं. उससे आपको निश्चय होना चाहिए कि सब कुछ मैंने परमेश्वर के हाथों में सौंप दिया है. आणि आता आनंदाने मी ते माझा आत्मा त्याच्या हातात और देऊ शकतो. खुशी से मैं अपना अपना उनके आत्मा उनके हाथों में सौंप रहा हूं. आनंदाने मी म्हणू शकतो प्रभू माझा आत्मा तुझ्या हातात. खुशी से मैं कह सकती हूँ मेरा आत्मा मैं आपके हाथ में सौंप बक्षीस रहा हूं. मिळवण्यासाठी येत आहे. मैं वो तोहफा पाने के लिए आ रहा हूं. मुकुट प्राप्त करण्यासाठी मुकुट मी प्राप्त करने के लिए मैं आ रहा हूं. आणि परमेश्वर तुम्हाला तुमचा मुकुट देव. और परमेश्वर आपका वो मुकुट आपको देगा. कारण येशूला तो मिळालेला आहे. क्योंकि यीशु मसीह को मिला तुम्ही है. त्याच्या उजवीकडे बसलाय वो परमेश्वर की दाहिनी ओर बैठे हैं. आणि तुम्ही आणि मी सुद्धा त्या जागी जाऊन बसणार आहोत. आप और मैं भी उस जगह जाके बैठने वाले हैं. प्रभू तुम्हाला सगळ्यांना प्रभु आशीर्वाद आप सबको आशीष दें. आमेन. आमेन. या आपण सगळे जण उभे राहूया यावेळेस.